दोन शब्दात शुभते बोलून घ्या फक्त. आत्मवंदन अनघाताई वृताताई. आजचं ध्यान खूपच छान झालं, खूप डीप होतं. आणि आज कालभैरवांचा उत्सव आहे आळंदीमधला, ग्रामदैवत आहे ते. तर काल हे ध्यान झालेलं म्हणजे खूपच उपयोगी पडलं. तशी दिवाळीमध्ये काकडा आरतीचं हे असतं तिथे, महिनाभर ते चालू असतं. आणि पाडव्याला ते अभिषेक स्नानाचं सेवा मिळते तिथे. त्याच्यानंतर आता असं झालं की लाईट जाण्याचं खूप प्रमाण असतं इथे. तर मग ते इन्व्हर्टर देण्याचं ते पण ती सेवा मिळाली आणि खूप छान वाटलं तिथे. असं जी जी सेवा करायला मिळते तशी, असे नाही का. आणि आजचं ध्यान तर एवढं सुरेख होतं की म्हणजे आत पण सगळं निसर्गच दिसत होता. असं सगळी झाडं, वृक्ष, त्याच्यानंतर शेतीतले बरेचसे असे धान्य उगवलेलं वगैरे असं, वडाचा पार, त्याच्यानंतर असं एक पूर्वी असे राजा महाराजांकडे असे लेख असायचे, म्हणजे पत्र वगैरे पाठवलेले. तो एक दिसला आणि सगळी अक्षरे जोडलेली होती, त्यामुळे असं असं सांगता नाहीत की आता कोणती कोणती अक्षरं होती ती. त्यानंतर कालचं ध्यान संपताना हातात अक्षदा होत्या, जाणवलं. आणि त्या हात उघडला तर पिवळ्या होत्या. खूप छान. खूप धन्यवाद ताई. आणि धन्यवाद. ताई ना, अं, मला ना असं एक टोपीवाला असं राजस्थानी माणूस दिसला. अं, असं फेटा बांधलेला आणि तो चष्मा लावलेला होता. हे दिसत ताई, का बरं काय माहित. पण तो दिसत होता त्या आपण किडनीवर जेव्हा प्रोसेस घेतली ना तेव्हा आतमध्ये. वृत्ताताई धन्यवाद. बोलू, आवाज येतोय? तुम्ही सांगितलं पोटरीमध्ये कळा येतील, पण माझ्या ना गुडघ्यामध्ये असं मुंगी चालल्यासारख्या झिंझिण्या येत होत्या. त्याच्यानंतर डाव्या गुडघ्याच्या आणि उजव्या पायातून तळव्यातून कळा जात होत्या. जेव्हा तुम्ही किडनीतून हिरवा द्रव म्हणालात, त्याच्या आधी पण मला त्या किडनीच्या डाव्या किडनीच्या बाजूची ती नळी दिसत होती. आणि तुम्ही जेव्हा हिरवा द्रव म्हणालात तेव्हा ते हिरवा द्रव पूर्णतः दिसत होता, जात होता, असं भरलेला दिसत होता. आणि कानाच्या मागे जेव्हा बोललात ना, तेव्हा पाळीच्या मागे थोड्या किंचितशा वेदना झाल्या, जास्त नाही, किंचितशा वेदना. नंतर मला वाटतं मी पूर्ण झोपले की गाढ ध्यानात गेले, कळलं नाही. आता आताच मी बाहेर आले त्यातून. धन्यवाद ताई. असं एवढंच अजून व्हावं असं वाटतंय. आजचा इफेक्ट तर आपल्याला कळेलच. अजून एखाद वेळेला पुन्हा क्रिया व्हावी अशी असं वाटतंय. खूप खूप धन्यवाद ताई. कारण याच्या मागे तुमची मेहनत किती आहे ते मला माहिती आहे. मी कालपासूनच त्याच्यासाठी तयारी केली असणारच. त्यासाठी तुमची मी खूप आभारी आहे. धन्यवाद ताई. बोलवत नाहीये. धन्यवाद. वैशालीताई. वृताताई, ध्यान इतकं बोला. छान झालं ना, खूप मस्त नमस्कार. झालं ध्यान. नमस्कार. वृताताई, ध्यान इतकं छान झालं, मस्त झालं, असं वाटतं ऐकतच राहावं, डोळे उघडूच नये. सतत ते माझ्या कानावर पडावं असंच वाटतं. अजूनही डोळे मिटूनच राहावं असं वाटतं, सगळं मिटूनच राहावं, ऐकत राहावं, सतत ऐकत राहावं, सतत ऐकत राहावं असं वाटतंय. खूप छान. धन्यवाद माऊली. धन्यवाद. तुमचा आवाज इतका गोड आहे ना, कानाला खूप छान वाटतंय. छान. सगळं डोक्यात असं शिरतंय आमच्या. खूप चांगलं. धन्यवाद माऊली. धन्यवाद. आजचं ध्यान खूप छान झालं ताई.
मला खरं तर रात्रीच माझ्या पोटात दुखत होतं एका साईडला खूप, म्हणजे मला सहनही होत नव्हतं, पण मी आपलं समर्थ करून झोपी गेले. पण आज सकाळी तुम्ही ते ध्यान घेतलं ना, ते खरं म्हणजे माहित नाही कसं तुम्हाला सगळं कळतं, आमच्या भावना, आम्हाला काय दुःख आहे ते तुम्ही बरोबर जाणून घेता आणि ते ध्यान देता. खूप खूप धन्यवाद ताई. ताई नमस्कार. नमस्कार. फार छान ध्यान झालं. पुष्कळ छान. मस्त वाटलं. असं वाटलं ही प्रोसेस चालूच राहावी. बंदच होऊ नये. मस्त वाटलं. छान छान. धन्यवाद ताई. बरं, कानाच्या पाळ्या त्याच्यावर तुम्हाला स्पंदनं जाणवली? हो जाणवली. छान त्या वाटलं मी अगदी. पोटऱ्या, गुडघे असं नेमकं नसतं. कोणाला गुडघ्याला होईल, कोणाला पोटऱ्यांना होईल, असं काहीच नाही. मी जर गुडघे म्हणते तर गुडघ्याला होईल. तिथल्या जवळच्या भागावर ती स्पंदनं आपल्याला बरोबर जाणवतात. असं जाणवलं वाटतं पण सगळ्यांना. जास्त नाही जाणवलं. थोडंसं जाणवलंय. गुडघ्याला आणि पिंडरीमध्ये. जास्त नाही. थोडं जाणवलं. पण जाणवलंय. ही प्रोसेस पुन्हा घ्या ताई. मस्त वाटलं. छान वाटलं. जय श्रीराम. सगळ्यांना नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम.